अंजनेरी शिवारात नाशिक त्र्यंबक रस्त्यावर बस आणि रिक्षाचा अपघात. रिक्षाचे टायर फुटल्याने बसला धडक. 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. अंजनेरी शिवारात बस आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात एका 3 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बस आणि नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या रिक्षाची अंजनेरी शिवारात समोरासमोर धडक झाली. त्र्यंबकेश्वर बसस्थानकावरून सकाळी 11 वाजता सफाळे चाळीसगाव ही बस क्रमांक MH14 BT 2719 नाशिकच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी नाशिककडून प्रवासी घेऊन येणाऱ्या रिक्षाचे क्रमांक MH15 ES 1137 अचानक टायर फुटले. टायर फुटल्यामुळे रिक्षा चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा थेट समोरून येणाऱ्या बसवर जाऊन धडकली. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखून गाडी तात्काळ डाव्या बाजूला वळवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रिक्षा बसच्या कोपऱ्याला जोरात धडकली. या भीषण धडकेत रिक्षामध्ये बसलेली ईशा राजेश विश्वकर्मा ही 3 वर्षाची बालिका जागीच ठार झाली. मृत बालिका ठाणे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रिक्षातील इतर 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासी अंमलदार ईश्वर गंगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यात आले आहेत. अद्याप या प्रकरणी मोटार अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सध्या काम चालू आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहनांचा वेग आणि तांत्रिक बिघाड यामुळे हे अपघात घडत आहेत. प्रवासादरम्यान वाहनांची स्थिती तपासणे किती गरजेचे आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन नगरसेविका पूजा खाटीकडे यांनी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना केले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. धन्यवाद.